आणि यानंतर बातमी पुण्यातल्या स्वारगेट अत्याचार प्रकरणातली। या प्रकरणी आता नवी माहिती समोर आली आहे। एका साक्षीदाराच्या म्हणण्यानुसार आरोपी दत्तात्रय गाडे हा ऊसाच्या शेतीत लपून बसलाय। शिरूरच्या गुणाट गावी आरोपी असल्याची माहिती आहे, त्यामुळे ड्रोनद्वारे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। परवापासून आरोपीचा फोन बंद आहे। दरम्यान आरोपी हा एका भाजीच्या गाडीतून आला असल्याची माहितीही समोर आली आहे। गावी परतल्यानंतर तो कपडे आणि बूट बदलून घरामधून फरार झाला। अनेक ग्रामस्थांनी त्याला फिरताना पाहिलं, पण अजूनही हा आरोपी पोलिसांच्या अटकेत नाहीये। सध्या गाडेच्या कुटुंबियांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले। स्वारगेटमधल्या बस स्थानकातल्या अत्याचारानंतर हा आरोपी गावामध्ये परत आला होता। दिवसभर तो मंगळवारी गावातच होता। त्यानंतर तो गावात असल्याची कुणकुण लागताच पोलीस त्याच्या तपासासाठी रवाना झाले। मात्र हा आरोपी तोपर्यंत गावातून फरार झाला होता। हा आरोपी कुठे गेला याचा शोध सुरू होता। मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याला शोधण्याचा प्रयत्न सुरू होता, पण आरोपीचा फोन घटनेनंतर बंद असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। आणि सध्या एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार हा आरोपी गावातल्याच एका ऊसाच्या फडात लपून बसल्याची माहिती आहे। त्यामुळे त्याला शोधण्यासाठी सध्या सीसीटीव्हीची त्याचप्रमाणे ड्रोन कॅमेराची मदत घेतली जाते। वागणं होतं, तुमच्याशी काही संबंध येत होता, कसं वागणं? नाही, आमचा त्याच्याशी फारसा एवढा संबंध येत नव्हता, कारण तो गावात होता। आमचा आणि त्यांचं काही एवढं संबंध नाही आहेत, पण गावात एक तरुण कार्यकर्ता होता, तो जास्त राजकारणामध्ये इन्व्हॉल्व आत्ता एवढ्यातच झालता। आणि पाठीमागचं त्याचं काही राजकीय हे काही त्याला असं काहीही नव्हतं, पार्श्वभूमी काही राजकीय पार्श्वभूमी नव्हती। पण त्याचं पाठीमागे पण असंच एक असा गुन्ह्यात पकडला होता त्याला, की बुवा चोरीच्या गुन्ह्यात पकडला होता त्यावेळेस। पण त्यावेळेस त्याच्यानंतर बी तो अतिशय जरा थोडा शांत झालता। पण आत्ता हे काल आम्हाला परवा दिवशी 2 दिवसापूर्वी जे कळलं, ते अतिशय कृत्य त्यांनी घाणेरडे कृत्य केलेले आहे। त्या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्याचाही जाहीर निषेध, गावच्या वतीने त्याचाही जाहीर निषेध करतो। असं कृत्य घाण करण्याला कधी कुणीही माफ करू शकत नाही त्याला, आणि आम्ही गावकरीही नाही माफ करू शकत त्याला। आम्ही पोलिसांना पूर्ण आता 2-3 दिवस झाले पूर्ण आमचे युवा जी तरुण पिढी ती पूर्ण ती सपोर्ट करीत आहे। त्यांना पूर्ण पकडण्यासाठी पूर्ण आमची टीम, गावातली पोरं कुठलीही व त्या पोलिसांना मदत लागली तर ती लगेच तत्परतेने ती करतात। असं नाही आपल्या गावचं आहे मग ते आपण कशी मदत करावं, काय करावं हे अजिबात कुणीही पाहत नाही। त्यांनी जे कृत्य केलेले ते अतिशय घाण कृत्य केले, त्याच्यामुळं अतिशय तरुण हे रात्रंदिवस रात्रीसुद्धा जो पाठी 10, 11, 12 वाजेपर्यंत 1 वाजे 2, 3 वाजेपर्यंत पोरं त्या पोलिसांसंगत आहेत। जिथं जायचं तिथं पोलिसांबरोबर जातात, त्याने सपोर्ट करतात सगळे। तर आपण पाहिलं की अशा पद्धतीने तुम्ही माझ्या पाठीमागे पण असं हे दृश्य पाहू शकता। इथे मोठ्या प्रमाणात जे युवक आहेत ते या पोलिसांच्या सहकार्यासाठी रात्रीपासूनच इथं जमलेले आहेत। त्यांनी आसपासची जी शेती असेल किंवा इथले रस्ते असतील यासाठी पोलिसांना मदत केलेली आहे। आणि निश्चितच आपण माझ्या पाठीमागे पाहू शकतो ही दृश्य की मोठ्या प्रमाणात आता हा जो पोलिसांचा फौज फाटा आहे तो या ठिकाणी आलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त हा इथे पोहोचलेला आहे, कारण काल रात्रीपासून हा जो दत्ता गाडे फरार आरोपी आहे तो मिळून आलेला नाही आहे। त्याला शोधण्यासाठी आता डॉग स्क्वॉड असेल, ड्रोन असेल, या सगळ्या मार्फत शोध घेतला जातोय। त्या दरम्यान आता हे पोलिसांचं पथक हे इथं पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। मोठ्या प्रमाणात हे जे पोलीस आहे ते इथे पोहोचलेले आहेत आणि आता या दत्ता गाडेचा शोध हा कसून केला जाणार आहे आणि तो हातात येईल या दृष्टिकोनातून पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत। अविनाश पवार, NDTV मराठी, गुणाट, पुणे। स्वारगेटमधल्या एसटी डेपोमध्ये एका 26 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाला आणि सगळेच या घटनेचा तीव्र निषेध करू लागले। स्वारगेट डेपोमध्ये सुरक्षा व्यवस्थेचे धिंडवडे कसे उडाले यावरून चर्चाही सुरू झाल्या। पण स्वारगेटमधली ही परिस्थिती एका दिवसात निर्माण झाली आहे का? नक्की नाही। स्वारगेट डेपो हा नशेखोरांचा अड्डा झाला। डेपो शेजारी दारूचे अड्डे तयार झाले, अवैध गांजा विक्री केली जाते। स्वारगेट डेपो परिसरात सुरेश तनपुरे यांचं दुग्धजन्य पदार्थ आणि फळ विक्रीचं दुकान आहे। त्यांनी पोलिसांकडे 1-2 नाही तर तब्बल 12 वेळा लेखी तक्रार केल्यात, पण पुणे पोलिसांनी या सर्व परिस्थितीची लेखी माहिती येऊनही नशेखोरांकडे अक्षम्य दुर्लक्ष केलं। स्वारगेट डेपो नशेखोरांचा अड्डा कसा झाला याचा पंचनामा केला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, NDTV मध्ये तुमचं स्वागत आहे। हीच ती गाडी आहे जी काल वसंत मोरेने दाखवली। मला अशी माहिती मिळाली आणि मी थोडीशी कन्फर्म करून घेतली। इथे ज्या विविध
कामगारांच्या संघटना आहेत त्यांच्याकडनं की या ठिकाणी हा आजचा प्रकार नाही आहे. हा जो गुन्हेगार आहे तो गेली 9 दिवस इथेच या प्रांगणामध्ये होता आणि ह्या ज्या खाजगी मंडळींच्या गाड्या आहेत ह्या खाजगी गाड्या आहेत, कारण एस टीमध्ये 50% एस टी शिवशाहीच्या आणि 50% खाजगी अशा आहेत. आणि ह्या स्वारगेटच्या बसस्थानकामध्ये जे महाराष्ट्रातलं क्रमांक 2चं बसस्थानक आहे आणि वर्गवारीमध्ये क्रमांक 1चं बसस्थानक आहे, तर इथे सगळ्या प्रकारचे अनैतिक व्यवहार होतात. म्हणजे इथे गांजा, अफू, चरस, तुमच्या गळ्यातली काय सोनसाखळी चोरणं वगैरे असे सगळे प्रकार होतात. आणि हे मला या कामगार संघटनेच्या मंडळींनी खाजगीत सांगितले. पण आता अधिकृतपणे तुमचं पूर्ण नाव सांगा. सुरेश श्रीपती तनपुरे. सुरेशराव, काय करता तुम्ही? माझा स्टॉल आहे एस टी स्टँडमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थाचा. किती वर्षापासून? आता हा माझा 1990 सालचा माझा परवाना आहे. 90 साल? हा, 90 सालचा परवाना आहे. पहिलं पाहुण्याकडे होता, तो पाहुण्याकडनं आम्ही एकत्र चालवायचो. त्याच्यानंतर मग मी स्वतःच्या नावावर तो घेतलेला आहे. तुमच्या दुकानाकडे? चला आपल्या दुकानाकडे जाऊ. तेव्हापासून मी हा व्यवसाय अगदी प्रामाणिकपणे मी हा व्यवसाय करतोय. एस टी महामंडळाचं दर महिन्याला भाडं भरतो. किती भाडं तुम्हाला? मला आता त्या दुकानाला 40,000 भाडे, लाईट बिल वगैरे धरून मला आता 60-70 हजार रुपयाचा दर महिन्याला मला द्यावं लागतात महामंडळाला. तुमचा रोजचा व्यवसाय किती? व्यवसाय माझा आता त्याचा 1,000-1,500 रुपये व्यवसाय होतो. मी आता महामंडळाला 2021 पासून मला स्टॉल बदलण्याची जागा मागितलेली आहे. मी त्यांनी अजून अद्यापर्यंत मला म्हणले तुमची थकबाकी कोरोनाच्या काळामध्ये थोडीशी थकबाकी राहिली होती माझी, ती थकबाकी पहिली बारा म्हणले, मग नंतर तुम्हाला स्टॉल बदलून देतो असं मला तत्कालीन आगार व्यवस्थापक यांनी सांगितलं होतं. आणि तसं लेखीपत्र वरिष्ठ कार्यालयाला दिलं होतं. आता हे कसल्या पेट्या तुम्हाला? आता हे अनाधिकृत फेरीवाल्यांच्या पेट्या आहेत. अनाधिकृत फेरीवाले, हे अनाधिकृत फेरीवाल्यांच्या पेट्या आहेत ह्या सगळ्या इथं. आणि इथं सगळं ह्या प्रकार चालतो यांचा. दारू, गांजा, चरस, इथं हे सगळे यांचे अनैतिक कारभार चालते. हे आपण उघडून बघू. ह्या जर अनैतिक म्हणजे अनधिकृत आहेत तर ह्या पेट्यामध्ये काय काय बघू उघडून. या तनपुरे साहेब, उघडा बरं ह्या पेट्या. बघा ना, आता तुम्ही ह्या अनधिकृत फेरीवाल्याच्या पेट्या. हा, ह्याच्यामध्ये माल ठेवलेला असतो विकायला. आता हे त्यांनी आता तुम्ही आल्यामुळं किंवा काय कळलं असं, हे कुलप आहेत काहींना, त्यांच्यामध्ये माल आहे सगळा. म्हणजे ह्याच्यात तर आहे ना काहीतरी, याच्यात पिशवीत आहे काहीतरी असेल ना. हे भरलेले आहेत पेटे सगळे, हे माल आहे ह्याच्यात. म्हणजे बाहेरून 2 रुपयाचा माल आणायचा आणि तो 20 रुपयाला तो विकायचा. आणि त्या दुकानदारांची ह्याच्यावर बदनामी होती की हे बाहेरून विकून आणून माल विकतात आणि हे असं त्यांना भासवतात की आम्ही दुकानदाराचे लोक आहेत. एक तर स्पष्ट झालं की अनधिकृत पेट्या इथे मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि हे जप्तही केले होते. ह्या जप्तही केल्या होत्या एसटी महामंडळाने आणि ते पुन्हा त्यांना दिल्या. काय दिल्या त्यांना? पुन्हा हे द्यायला नव्हत्या पाहिजे ना. अनधिकृत पेट्या आहेत, अनधिकृत व्यवसाय करतात, विदाऊट लायसन आहे. त्या पेट्या ह्यांना परत दिल्या कशा महामंडळाने? आता मी ह्याची तक्रार रितसर केलेली आहे. ठीक आहे. आता मी जेवढ्या गोष्टी सांगितल्या, या बसस्थानकाच्या प्रांगणामध्ये अफू, चरस, गांजा मिळतो की नाही मिळत? इथं सगळा प्रकार चालतोय. आता इथं कसं आहे तुम्हाला सांगू का, मी इथं काय 24 तास वगैरे नसतो बरं का. आणि आता सध्या मी जरा कमी झालंय माझं हे ना, कारण काय चालतं इथं? अफू, चरस, गांजा मिळतो की नाही? अहो, ह्या ठिकाणी ना साहेब, आता सगळ्या गोष्टी इथं गांजा तर सर्रासपणे ओढला जातो. इथं पाठीमागं हे आता पेट्या ज्या आहेत ना, गांजा तर सर्रास ओढला जातो. कोण ओढतो? हे काय, हे फेरीवाले, अनधिकृत फेरीवाले. आणि ह्याच्यात एक लक्षात घ्या, ह्याचा मास्टर माइंड सुनील बोर्डे नावाचा एक जो आहे, असा जरा स्मगलर का टाईप, म्हणजे गुंडा टाईप, तो ह्यांचा हे स्मगलर म्हणजे मोरके आहे त्यांचा. किती जणांची टोळी आहे? ही टोळी तुम्हाला सांगतो 10-12 जणांची. माझ्याकडे नावं पण आहे, त्यांची लिस्ट आहे माझ्याकडे. बघू ही लिस्ट कशाला तुम्ही संकलित केली? अहो, ही काय ह्यांची नावं, हे मला तुम्हाला दाखवायचंच होतं मला. तुम्हाला बघा, हे इतकं आखोदेखी व्यवस्थित पंचनामा ह्या स्वारगेट पोलीस स्टेशनचा कोणीच केला नसेल, जो NDTV करता आहे. सांगा, ही नावं वाचून दाखवा. आणि साहेब, ही जबाबदारी, ते जे नाव घेत आहेत त्याची जबाबदारी त्यांची आहे, NDTVची नाही. पोलिसांनी आता त्याबद्दलची जी काही गोष्टी करायच्या त्या कराव्यात. सांगा नावा. बघा, आता इथं अजय सकट म्हणून इथं पोरगा बसलेला, आता त्या भिंतीला टिकून बसलाय बघा. तो पोरगा आहे, तो पोरगा आहे तिथं बसलाय. तो अजय सकट नाव आहे त्याचं. त्याच्यानंतर बघा, हे लखन म्हणून आणि एक खंडू, त्यांचे दोघं सख्खे भाव आहेत. एक कुंडलिक खेडेकर, म्हातारा माणूस आहे, आणि तो सगळ्यांना दारू वगैरे पाचतो धंदा करतो. तो पहाटे 4ला इथं येतो. चला, ही नावं पोलिसांपर्यंत पोहोचली पाहिजे, कारवाई. आणि मी हे पोलिसांना अर्ज पण दिलेला आहे, ते पण दाखवतो मी तुम्हाला. आहे ना माझ्याकडे, आधी नावं वाचा. आधी नावं वाचतो, तुम्हाला सगळं दाखवतो मी. हे बघा, कुंडलिक खेडेकर, त्याचा मुलगा शुभम खेडेकर, त्याचा मुलगा अभि खेडेकर, ह्यांचं अख्खं कुटुंब एसटी स्टँड मध्ये असतं आणि अनलिगली व्यवसाय असतो. कोणी ह्यांना विचारत नाही. बाहेरून माल खरेदी करतात बाजारातून, 1-2 रुपयाची वस्तू 10 रुपयाला विकतात. तुमचा आता व्यवसायाचा संबंध आहे म्हणून तुम्ही त्यांच्यावर आरोप करता असं? नाही, तसं नाही. गांजा विकतात का हे लोक? अहो, ही आता ह्यांच्या मार्फतच चोऱ्या माऱ्या होत्या. आता तो जो आरोपी होता, तो आरोपी जो आहे ना, यांच्या हे आता इथं जे राहतात, हे आता तुम्हाला सांगितलं, अजय सकट, हे सुनील बोर्डे, हे मोरके आहेत, ते खेडेकर, यांच्या पूर्णपणे परिचयाचा तो. आता जो प्रकार झालाय ना, यांच्या ओळखीचा तो. मग हे हिथंच NDTV या दाव्याला कुठेही पुष्टी देत नाही.
ते आरोप करतायत त्यांनी पोलिसाकडे पत्र दिलेलं आहे. बघू ते पोलीस पत्र दिलेलं आहे ना मी. नावं वाचा ना पुढची. हा, हे बघा नावं त्यांची. पुढची नावं वाचा. हा. पुढची नावं दाखवतो तुम्हाला बघा. हे कुंडलिक खेडेकर, शुभम खेडेकर, अभि खेडेकर, सुनील बोर्डे हा सूत्रधार आहे यांचा सगळ्यांचा. आणि हा हप्ते घेतो यांच्याकडनं. किती हप्ते घेतो? हे किती आता हप्ते घेतो एक्झॅक्ट माहित नाही, पण हप्ते घेऊन यांना फिरवतोय. काय अंदाज काय हप्ते? अंदाज यांचा असं नाही का पोरापाठी मागे रोजचे 100 रुपये 100 रुपये रोज? हा, रोज. अंदाज सांगतोय तुम्हाला मी, नक्की नाही. त्यानंतर दुसरा एक बघा, पप्पू निर्मळ म्हणून एक पोरगा आहे, हनुमंत म्हणून एक आहे, बबन बांगर म्हणून एक आहे, सदा लेंडवे म्हणून एक आहे, आणि एक जीवन म्हणून पोरगा आहे बघा. गंमत अशी आहे की ते म्हणतात ते बरोबर आहे, कारण त्यांनी पोलीस आयुक्त, पुणे शहर पोलीस आयुक्त यांना पत्र दिलं आहे 10/12/2024 या दिवशी. आता पुणे पोलीस आयुक्तांची ही पहिली जबाबदारी आहे की त्यांना हे पत्र मिळाल्यानंतर त्यांनी काय कारवाई केली. 4 वेळा मी पोलीस चौकीला गेलो. मी 4 वेळा की जो माझी कारवाई करा, मला पोलीस प्रोटेक्शन द्या. माझ्या दुकानावर दगडफेक केलेली तुम्हाला फ्रीज नादुरुस्त झालेलं पण दाखवतो, दगड मारले. आता याच्यामध्ये त्यांनी काय काय लिहिले बघा. पुणे पोलीस आयुक्तांना दिलेलं पत्र आहे. त्या पत्रावर जर कारवाई केली असती, तुमचं काय पूर्ण नाव म्हणले? सुरेश श्रीपती तनपुरे. तनपुरेंच्या पत्रावर जर कारवाई केली असती तर हा प्रसंगच उद्भवला नसता. आणि त्या पत्रामध्ये त्यांनी लिहिलं आहे की सोलापूर बसस्थानकाच्या समोरील बाजूस, म्हणजे ह्याच गणपती मंदिराच्या जवळ, तिथे दारूचा अड्डा व पत्त्याचा जुगार चालतो. एसटीचे अधिकारी व कर्मचारी वेळोवेळी त्यांच्यावर कारवाई करतात. आता करत नाहीत. आता करत नाहीत. चला पुढं. बर, मग आता इथे वेश्या व्यवसाय चालतो का? हो, मग आता ते काय चाललंय, ही लोकच आहेत सामील सगळे. हे असे अनधिकृत फेरीवाले. दुकान तुमचं? हे काय, हे दुकानी माझं आणि पलीकडचं आहे का? हे काय तनपुरे बंधूवर नाव आहे बघा. वेश्या व्यवसाय चालतो? हो, राजरोसपणे ह्याच्यामध्ये वॉचमॅन सुद्धा ते येत असतात. ते पैसे खातात, ते हप्ते त्याचे लोकांना राजरोसपणे सोडतात. किती हप्ते? हे बघा इकडे बघा, वॉचमॅन किती हप्ते घेतात बघा. हे कसं होतं, माझ्यावर येणार आहे, माझ्यावर डूब धरणार ते, मी जर ते सांगितलं. पण असं आहे की वॉचमॅन हप्ते घेतो हे तर क्लिअर आहे. वॉचमॅनची एजन्सी कोणाची? एजंट लोकांचे हप्ते आहेत. हे खासगी एजंट जे असतात त्यांचे हप्ते तर 100% आहेत. माझ्या दुकानाच्या समोर पोलिसांना हप्ते आहेत की नाही? पोलिसांचं आपल्याला काय आयडिया नाही त्यांचे. तुम्ही व्हिडिओ कोणाचे रेकॉर्ड केले होते? ते निळे ड्रेसवाले नाहीत का एजंट, ते इथे येऊन पैसे घेतात माझ्या दुकानाच्या पाठीमागे. पाहिलेले आम्ही, शूटिंगही केलेलं होतं त्यांचं. नंतर डिलीट मारलं. म्हणलं आपल्यावर कशाला यायला. तनपुरे यासाठी घाबरले की त्यांच्या गाडीवर, दुकानावर दगड, माझ्या दुकानावर दगडफेक केली. सुनील बोर्डे हा सूत्रधार आहे आणि ह्यांनी 4 जणांना दारू पाजली. दुसरा एक कुंडलिक खेडेकर म्हणून त्यांनी अख्खं कुटुंब इथं आणून बसवलेले. आणि तो सगळं अनधिकृतपणे सकाळी पहाटे 4ला येतो आणि रात्रीच्या अख्ख्या रात्रभर इथं असतं. त्याची पोरण तो अनधिकृतपणे व्यवसाय. तो सुनील बोर्डे हा मुख्य सूत्रधार. हे पोलिसांना कळवलंय बरं का? आणि मी अर्ज दिले. नुसतं पोलिसांनाच नाही साहेब, मी मुंबईला पण पत्र पाठवले. तिकडे मागे बघा ना, याच्या पोस्ट कुणाकुणाला दिल्यात. हे बघा, हे उपमहाव्यवस्थापक, व्यवस्थापकीय संचालक, महाव्यवस्थापक, विभाग नियंत्रक, मुख्य सुरक्षा व दक्षता अधिकारी, आगार व्यवस्थापकांना पत्र लिहिले. व्यवसाय रात्रंदिवस चालू आहे का रात्रीचाच असतो फक्त? आता रात्री मी साहेब नसतो इथं, मी इथं रात्रीचा नसतो. पण त्या दिवशी ऐका ना, हे बघा, इथून माझ्या दुकानावर इथून दगडफेक केलेली आहे. इथं फ्रीज होता माझ्या दुकानामध्ये. त्या फ्रीजवर या आणले मोठ्या दगडी, इथं दगडी होत्या त्यात मी ठेवलेल्या. इथं त्या दगडी मी काढल्या. आता या वांडल्या दगडी माझ्या दुकानावर टाकल्यात. आता फ्रीज तिथं मी ठेवलं त्या दुकानात. त्या फ्रीजवर भोकं पडलेले पण तुम्हाला दाखवतो मी. ठीक आहे. मी प्रश्न असा विचारला की वेश्या व्यवसाय इथं रात्रंदिवस चालतो का? हा, वेश्या व्यवसाय इथंच आहे साहेब. हे तृतीयपंथी, त्यानंतर हे अशा बाया, हे सगळे हे लोक हे सामील आहेत सगळे. आणि वॉचमॅनचे मिली बघत हे सगळे. पोलीस असतात की नाही? नाही, पोलीस नसतात. पोलीस नसतात. बरोबर. एखाद्या वेळेस रात्रीची पेट्रोलिंगची गाडी आली तर इथे येते, अशीच परत जाते. ते थांबत नाहीत, काय नाही, चौकशी नाही, काय नाही. हे किती वर्षापासून चालू आहे? हे बरेच वर्ष झाले. आता तुम्हाला सांगतोय, कमीत कमी 15-20 वर्ष झाले आता इथं पोलीस. तुमचा स्टॉल आहे? हा माझाच आहे. हा माझ्या नावावर आहे आणि हा माझ्या भावाच्या नावावर आहे. दोघांच्या हा 40 वर्षापूर्वीचा स्टॉल आहे. महामंडळाचा स्टॉल आहे. महामंडळा स्वारगेट बस स्थानकाचा इतका व्यवस्थित पंचनामा इतक्या योग्य माणसाशिवाय कुणीच करणार नाही. हे सगळं घसरायला सुरुवात कधीपासून झाली? अहो, हे घसरायला सुरुवात तुम्हाला सांगतोय, इथं काय झालेलं आहे तुम्हाला सांगू का? महत्वाचं म्हणजे या इकडं सावलीच्या इथं पूर्वी व्यवस्थित चाललं होतं. जे स्थानिक व्यावसायिक आहेत, स्थानिक म्हणजे इथले असणारे भूमिपत्र, ह्यांचा व्यवसाय व्यवस्थित चाललेला होता. यांच्यात काही वादविवाद नव्हते. पण झालं काय, इथं परप्रांतीय आले, बाहेर राज्यातल्या लोकांना, इथल्या स्थानिक जे टेंडर भरले लोकांनी, त्यांनी ती त्यांना दुकानं चालवायला दिली. कुठले आहेत परप्रांतीय? हे काय, हे स्नॅक बार क्रमांक 3 आहे. हे बघा, इथे आईस्क्रीम स्टॉल आहे. हे राजस्थान, तोमर नावाचे. आणि ह्या ज्या आता तुम्हाला सांगितलं ना माझ्याकडे दगडफेक वगैरे केली,
तर त्या माणसाचा पूर्णपणे ह्यांना पाठिंबा आहे. त्या माणसाने यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्याच्या जोरावर त्यांनी ती माझ्या दुकानावर दगडफेक केली, मला मारहाण केली, माझी कपडे बिडे फाडलेली. आता घरी आहे, माझा पुरावा आहे त्याचा. माझा आणि हे टी-शर्ट तुम्ही पोलिसांना कळवलं होतं? पोलिसांना मी अहो तुम्हाला साहेब सगळे अजून तुम्हाला सगळ्या घटना आहे बघा. मी 7 वेळा पोलीस 112 नंबरला फोन केला, 7 वेळा. तरी सुद्धा इथं ते लोक मला इथं मारित होते, माझ्या कामगाराला आणि मला. आता कामगार इथं नाही येतो, बाहेर गेलाय. ए बाबू आहे का रे? बोला बाबूला बोलवा. हा, 7 वेळेला तुम्ही पोलिसांना कळवलं? 7 वेळा पोलीस. ह्या ज्या बंद पडलेल्या गाड्या आहेत, ह्या बंद पडलेल्या गाड्यात काय होतं? बंद पडलेल्या गाड्यातनी मी गेलेलो नाही कधी तिकडं, कारण मी आपला माझा धंदा बरा आणि मी बरा. पण मला ज्यावेळी त्रास व्हायला लागला, काय झालं, हे अनधिकृत फेरीवाले, तुम्हाला महत्वाचा मुद्दा सांगू का आता, माझं यांची काही दुश्मनी नाहीये, लक्षात घ्या. पहिली गोष्ट हे झालं काय बरं का साहेब, हे अनधिकृत फेरीवाले जे आहेत ते आता मी, हे माझा स्टॉल आहे, हा माझा स्टॉल आहे, मी 50-50 हजार रुपये एसटी महामंडळाला दर महिन्याला भाडं भरतो प्रामाणिकपणे. आणि ही लोक या इकडं, ही लोक 1 रुपया सुद्धा एसटीला महसूल न देता विदाऊट लायसन्स फिरतात हे, आणि माझ्या स्टॉल समोर येऊन माल विकतात. तुमचा मुद्दा माझ्या लक्षात माझ्या स्टॉल समोर येऊन माल विकतात. स्टॉल वाल्यावरती तुमचा मूळ राग आहे, पण मी पुन्हा तेच प्रश्न विचारतो की हे इतकं बजबजपुरी माजायला सुरुवात किती वर्षापासून हे झाली? जवळजवळ आता 10-15 वर्ष झाली. 15 वर्ष झाले हेच चाललंय. बरोबर. हो. रोज किती प्रवासी असतात सावकार? रोज मी तर काय मोजलेलं नाही, आता त्याची आयडिया नाही आपल्याला एवढी काय. ठीक आहे, हे सगळं महाराष्ट्रासमोर आम्ही मांडलं, पण ह्याच्यामध्ये अधिकारी सामील नाहीत का? मग अहो याच्यात अधिकाऱ्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी. मी त्या इथं डेपो मॅनेजर आहे, त्यांना हप्ता केल्याशिवाय होत नाही ना. मग आता विषयच नाही. मी तिथं त्या बाई आहे पाटील मॅडम, त्या पाटील मॅडमला मी सांगितलं होतं, पल्लवी पाटील म्हणून आगार व्यवस्थापक, त्यांना मी सांगितलं की सुनील बोर्डे नावाचा जो मुख्य सूत्रधार आहे, घाबरत असतील त्या, मुख्य सूत्रधार आहे, म्हणलं त्याला तुम्ही पकडा ना, सगळ्या गोष्टी माहिती होतील. त्यांनी माझ्या दुकानावर दगडफेक केली, 4 जणांना दारू पाजली त्यांनी, आणि ते पण रात्रीच्या 4 वाजता, पहाटे 4ला 3ला त्यांनी. बरं, दुसरी गोष्ट अशी की पोलीस आहेत सामील. मी पोलीस चौकीत 10-12 वेळा फोन केला, तेव्हा पेट्रोलिंगची गाडी झाली, आणि त्यांना इतकं सही सलमत पेलेली होती फुल लोक ती. त्या लोकांना त्यांनी काही बोलले नाही, मलाच उलट दरडावलं त्यांनी, उलट पक्षी. आणि मी पोलीस चौकीत पण गेलो होतो आधी, नंतर ती लोक इकडे आली, मग इथून मी परत गेलो पोलीस चौकीत. यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला असं सांगतात की ते प्रामाणिकपणे सांगतायत, आणि यातनं काय कळतं आपल्याला की हे कसं एक मोठं नेक्सस या स्वारगेट पोलीस स्टेशन. पोलीस चौकीत सुद्धा मी गेलो, तिथे एकच मॅडम होती फक्त. म्हणलं मॅडम माझ्या दुकानावर दगडफेक झाली, मारले मला त्या लोकांनी. साखळे चोरीचे प्रकार किती घडतात? सारखे चालू आहेत हो, हे सगळे माहिती आहे त्यांना, पोलिसांना मग सगळे माहिती असते. हे कसं नेक्सस आहे बघा बरं. एवढं नेक्सस असेल तर मग महाराष्ट्र आता होतंय काय, हे तुम्ही आता दाखवलं तर हे माझ्यावर डूब धरणार, आणि मला ह्याच्यावर कुणीतरी पंचनामा करावा लागेल. नाही, मग कसं ह्याचं जळ मला नको ना पोचायला. मी एक तर कसं पोट भरतो इथं, मी प्रामाणिक व्यवसाय करणारा माणूस आहे. आता पोलिसांनी काय करावं असं सांगा तुम्हाला? पोलिसांनी इथं आता सांगायचा उद्देश तुम्हाला, म्हणजे इथं पोलीस गस्त पाहिजे, पोलीस पाहिजेत रात्रपाळीला, दिवसपाळीला. ठीक आहे, दोन्ही ड्युट्यांना पूर्वी होते. ठीक आहे, पूर्वी होते, आता नाही. आता नाही. पूर्वी रात्री 2 दिवसात 2 असे पोलीस असायचे, त्यावेळेला एवढा काय प्रकार घडत नव्हता. कॅमेरामन निकेतन माने, समीर राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, स्वारगेट बस स्थानक, पुणे.